आपल्यासोबत माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर आहे. साहेब, स्वागत आहे एबीपी माझा मध्ये. काल तुम्ही वाद घातला आणि आज तुमची शिवसेनेतून हकालपट्टी झालेली आहे. नेमकं काल काय घडलं होतं रेस्ट हाऊसला? नेमकं रेस्ट हाऊसला काल जिल्ह्याचे संपर्क प्रमुख इथं आले होते नांदेडला. त्यांना वाद याच्यासाठी झाला होता की शिवसैनिकांनी जी आमची प्रकाशभाऊ खेडकर यांनी शिवसेना वाढवलेली होती, जे जिल्ह्याचे पूर्वी 4 आमदार असायचे इथे, ती शिवसेना आजच्या तारखेला राहिलेली नाही. त्याचा जाब आम्ही विचारायला गेलो. बरं, आज असं झालं, असा जाब असा विचारण्यात आला की आलेल्या नवीन कार्यकर्त्यांना तुम्ही पद देतात. जुने शिवसैनिक जे आज सुद्धा तळागाळात भावना रुजवलेले, आज त्या शिवसैनिकावर अन्याय होत आहे. ते शिवसैनिक माझ्याकडे येतात, आम्हाला जाब विचारतात की भाऊ आम्ही करायचं तरी काय? आमच्यावर जर सातत्याने अन्याय होत असेल, आम्हाला पद जर भेटत नसतील तर आम्ही करायचं काय? म्हणून हा जाब मी त्यांना विचारण्यासाठी तिथं गेलो असताना त्यांनी माझ्यावर आणि कार्यकर्त्यावर नाही तेवढी आरेरीची भाषा केली. म्हणून आमची त्यांची तिथं झटापटी झाली. त्याच्यामुळेच आम्ही त्यांना जाब हा विचारला. बरं, या संपूर्ण याच्यात काल तुम्ही देखील सांगितलं होतं की इथं आर्थिक व्यवहार होते. नेमकं संपर्क प्रमुख हे आर्थिक व्यवहार करायचे का? हे दोन्ही जिल्ह्यात त्यांनी संपूर्ण आर्थिक व्यवहार केलेला. मी तर स्पष्टपणे आरोप करतो की जोपर्यंत बबन थोरात हटाव इथली शिवसेना बचाव होणार नाही, तोपर्यंत त्यांच्यावर माझा आता आरोप राहणार आहे की जिल्हा प्रमुखाला 25 लाख रुपये, तालुका प्रमुखाला 8 लाख रुपये, शहर प्रमुखाला 5 लाख रुपये, महानगर प्रमुखाला 5 लाख रुपये, अशा प्रकारची त्यांनी दुकान मांडलेली आहे दोन्ही जिल्ह्यात. त्यांना दोन्ही जिल्हे कशासाठी हवेत? याच्या आधी यांनी दुसऱ्या जिल्ह्यात का जात नाही? कारण ती नाशिक, पुणे, दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी जावं, त्यांनी काम करून दाखवावं. कारण त्यांना तिथले शिवसैनिक जवळ येऊ देत नाहीत. यांचा स्वभाव सगळ्यांना माहित आहे. त्याच्यामुळे त्यांना नांदेड आणि विकण्यासाठीच पाहिजे. बरं, या संपूर्ण प्रकरणात तुम्ही उद्धव साहेबांकडे काही तक्रार वगैरे केलेली आहे का बबन थोरात यांची? उद्धव साहेबांकडे आमच्या वहिनीनं, माझे आमदार वहिनी अनुसया खेडकर यांनी सुद्धा तक्रार केलेली आहे. माझा पुतण्या युवा सेनेचा मराठवाडाचा विभागीय प्रमुख आहे, मी सुद्धा जिल्हा प्रमुख आहे. त्यांनी 2 वेळेस त्यांच्याकडे तक्रार केलेली, पण अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार घेतली नाही. म्हणून कालचा जे पाऊल उचलल्या गेलेला आहे रेस्ट हाऊसला, त्याच्यासाठी उचलल्या गेल्या. बोला साहेब, एक तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवून दिलेली होती, आमच्या भावाने सुद्धा शिकवून दिलेली आहे किंवा कोणी जर तोंडानं ऐकत नसेल तर त्याला हात सोडून बोलण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. मग आम्ही हात सोडून त्यांच्यावर बोलले. एकीकडे या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर शिवसेनेचं मोठं पक्ष बळ होतं. 4 आमदार निवडून येत होते, पण यावेळेला एकही आमदार निवडून आलेला नाही. त्याचं कारणच असं आहे की हे संपर्क प्रमुख आमच्यावर असे लादले गेले, त्याच्यामुळेच हे पक्ष इथला संपत चाललेला आहे. म्हणूनच हा आवाज उद्धव साहेबांपर्यंत पोहोचावा म्हणून हा कालचा प्रकार घडलेला आहे. आज कालच्या प्रकरणामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो, कालच्या संतप्त शिवसैनिकांनी बॅनरवर त्यांचे फोटो होते, त्या बॅनरला सुद्धा त्यांनी काळं फासलेलं आहे. आज तुमची हकालपट्टी झालेली आहे, आता पुढे काय? पुढे काहीच नाही. शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी पक्षामध्ये काम करत राहणार. बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी लोकांची कामं करत राहणार, शिवसैनिकांची कामं करत राहणार. एवढीच माझी या ठिकाणी. पक्षाकडे काय शेवटचं सांगणं आहे तुम्हाला? पक्षाला एवढंच सांगणं आहे की बा, ते नेत्याला जोपर्यंत, संपर्क प्रमुखांना जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही, तोपर्यंत या दोन्ही जिल्ह्यातली सेना काय वाढणार नाही. जसं तुम्ही सांगितलं होतं की एकेकाळी 4 आमदार व्हायचे, पण आज एक नगरसेवक सुद्धा राहिलेला नाही, एक आमदार सुद्धा राहिलेला नाही. म्हणजे याचं कारणच दिसतंय की यांनी सगळी शिवसेना विकून टाकलेली आहे, कोणाच्या तरी दावणीच बांधल्या गेलेली आहे शिवसेना. बरं, नांदेड उत्तर कालपासून खूप गाजत आहे. मी बऱ्याचशा शिवसैनिकांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगितलेलं आहे. काय प्रकरण आहे नांदेड उत्तर? नांदेड उत्तर प्रकरण हेच आहे की जी उत्तरची जागा शिवसेनेची होती, त्या शिवसेनेला भेटायला पाहिजे होती. बरं, खरं गद्दार कोणाला म्हणा? गद्दार तर आमच्या नेत्याला म्हणायची वेळ आहे आमच्यावर असते. आम्ही बालाजी कल्याणकरला, हेमंत पाटलाला, कोणत्या एकनाथ शिंदेना गद्दार कशासाठी म्हणायचं आहे? खरे गद्दार तर आमच्या पक्षातलेच लोक आहेत, निष्ठावंत तेही म्हणावं लागतील. एक जर बघितलं तर गद्दार ह्यांना म्हणण्याची आम्हाला अधिकारच नाही. गद्दार तर ह्यांनाच म्हणावं लागलं. आता आयात आम्हाला सांगितलं विठ्ठल पाटील डंगा उमेदवार दिला, कधी आमच्या पक्षात काम न केलेला माणूस त्या बाईला उमेदवारी देण्यात आली. म्हणजे बाहेर आयात केलेला आमच्या उमेदवार दिला प्रत्येक वेळेस. हो, ते माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर ज्यांनी आताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.